नमस्कार, मी प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून ठाकरे गटाला शह देण्यासाठी मोठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहाय्यक आहेत। नार्वेकर हे शिंदे गटात किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे। एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार ठाकरे गट पूर्णपणे पोखरून काढण्यासाठी नार्वेकर हे अत्यंत जालीम उपाय असल्याचे म्हटले जाते। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय। तसेच नवनीत राणा म्हणजे 4 आणे की मुर्गी आणि 12 आणे का मसाला आहेत। ज्यांना रुमणं, कुळवं, दांडा, खुरपणं माहिती नाही अशी माणसे कृषी मंत्री होतात असे म्हणत त्यांनी राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर हल्लाबोल केलाय। त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या। देशात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे बावचळले आहेत असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांनी केला। वर्धा येथील इंडिया आघाडीच्या लोकसभा उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला। आज चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेतील महत्त्वाचा दिवस चैत्र पौर्णिमा आहे। चंद्रपूरच्या देवी महाकाली दर्शनासाठी 3 राज्यातील भाविकांची या निमित्ताने चंद्रपुरात गर्दी होते। धार्मिक वस्तूच्या दुकानांनी मंदिर परिसर सजला आहे। सुमारे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत चंद्रपूर महानगरपालिकेने भाविकांना मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत। यात्रेकरूंमध्ये मराठवाडा विभागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे। उन्हाचा तडाखा बघता नागरिकांनी भाविक भक्तांनी काळजी घेण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चंद्रपूरची माता महाकाली यात्रा सुरू झालेली आहे आणि 23, 24, 25 या दरम्यान इथे मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत। त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने तिथे कुंडावर आंघोळीची व्यवस्था, त्याकरता शॉवरची व्यवस्था, त्याचप्रमाणे शौचालयाची व्यवस्था, थांबण्याकरता पेंडॉलची व्यवस्था, पाणी पिण्याकरता व्यवस्था, या सर्व व्यवस्था तिथे उभारलेल्या आहे। महानगरपालिके नियंत्रण कक्ष आहे तिथे, आरोग्य व्यवस्थेची सुद्धा चमूसुद्धा तिथे उपलब्ध आहे, फायर गाडीसुद्धा उपलब्ध आहे। या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांना व नागरिकांना विनंती करेन की उन्हाचा तडाखा फार आहे तरी सर्वांनी याची काळजी घेऊनच दर्शनाचा लाभ घ्यावा व स्वच्छता राखावी व महानगरपालिकेला सहकार्य करावे। चंद्रपूर शहरावर अचानक वादळाचा कहर कोसळला। तीव्र वादळी वाऱ्यांनी, विजेच्या कडकडाटाने आणि मुसळधार पावसाने शहरात प्रलयकालीन परिस्थिती निर्माण केली। तुकुम परिसरात तर काळोख निर्माण झाला आणि वादळाचे अत्यंत भयानक रूप दिसून आले। या वादळामुळे संपूर्ण शहर चिंब भिजले आणि काही वेळासाठी तर पूर्णपणे थंडावले। अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले आणि त्यांनी घरातच आसरा घेत वादळाचा तडाखा सहन केला। वादळामुळे काही झाडे उन्मलून झाली आणि वाहतुकीवरही परिणाम झाला। सुदैवाने या वादळात कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही। हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना आपल्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। मी पक्षाचा संस्थापक सदस्य असून मीच अजित पवार यांना पक्षातून काढून टाकू शकतो असे विधान उत्तम जानकर यांनी केले आहे। बारामतीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे। अशातच अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे। हनुमान जयंतीनिमित्त शहरातील अनेक हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अनेक हनुमान मंदिरात सुंदरकांड व हनुमान चालीसाचे वाचन करण्यात आले। नागपूर शहरातील प्राचीन राजाबक्षा, तेलंगखेडी सहित अनेक हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या टेकडी लाईनच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात श्री बजरंग बलीचे दर्शन घेतले। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपायला 2 दिवस उरले आहे। राजकीय पक्षांचे प्रमुख नेते रॅली आणि रोड शो करत आहेत। शुक्रवारी 13 राज्यातील 89 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये केरळमधील 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशमधील 7, बिहारमधील 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड आणि त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी 1 जागा आहे।
बजरंगबली बुद्धी आणि शक्ती दोन्ही देतात. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी आमच्यासाठी बुद्धी मागितली आणि विरोधकांना सद्बुद्धी मागितली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हनुमानाच्या दर्शनासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार निराश आहे, हार की हताशाने ते शिवीगाळीवर आलेले आहे. जेव्हा जेव्हा मोदींना शिव्या देतात तेव्हा मोठा विजय आमचा झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाचे एक काम दाखवावे. त्यांनी मुंबईतील एक काम दाखवावे. 25 वर्ष मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता होती. तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काहीही येत नाही. मी उद्धव ठाकरे यांचे भाषण तुम्हाला जसेच्या तसे म्हणून दाखवू शकतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अकोल्यामध्ये कमळाचे बटन एवढ्या ताकदीने दाबा की बटन अकोल्यात दबले की करंट इटलीमध्ये जाऊन लागले पाहिजे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज अकोल्यात अनुप धोत्रे यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेला संबोधित केले. अकोल्यातून काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणूक लढवत आहे. अकोल्यातून एकूण 17 उमेदवार रिंगणात आहे. इथे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. कामानिमित्त प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती, असे म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अजित पवार गटात प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अबू आझमी यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. लपून छपून भेट घेतल्याच्या चर्चेवर बोलताना अबू आझमी यांनी अजित पवार गटात प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत, मात्र माघार घेतल्यानंतर मी नाराज नाही, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. महायुतीच्या जागा वाटपात छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्यानंतर ही जागा शिंदे गटाला मिळाल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. त्यातच ही जागा छगन भुजबळ यांनी लढावी, असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी बैठकीत केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गोंदिया शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित गोलू तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून येथे व्यवसायाच्या निमित्ताने संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून यामध्ये व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धेत पराभूत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जिल्हा परिषदेचे सदस्यत्व परत घेण्याची मागणी केली. बर्वे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला होता. त्यामुळे या प्रकरणात विभागीय आयुक्तांना प्रतिवादी करण्याची विनंतीही बर्वे यांनी न्यायालयाला केली. बर्वे यांची मागणी लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना याचिकेत सुधारणा करण्याची संधी दिली आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार.